कुंभमेळ्याला जायचं आहे, पण ट्रेनचं म्हणा किंवा बसचं म्हणा तिकीट भेटत नाहीये किंवा विमानाचं तिकीट खूप महाग आहे. अशा सर्वांसाठीच एक आगळा वेगळा उपक्रम ठाण्यात सुरू झालेला आहे. डॉक्टर महेश बेडेकर यांनी नुकतीच प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याला भेट दिली आणि या कुंभमेळ्यातील अलौकिक असे भारावून टाकणारे काही क्षण आहेत ते त्यांनी आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्त केलेत आणि याच बंदिस्त केलेल्या काही छायाचित्रांना अमोद घोसस यांनी क्युरेट केलेला आहे. निवडक छायाचित्रांचं व त्याचबरोबर साधू व कुंभ यावरील पुस्तकांचं प्रदर्शन देखील भरवण्यात आलेलं आहे. हे प्रदर्शन 11 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी या कालावधीत ठाणा कॉलेज म्हणजेच बेडेकर कॉलेजच्या कॅम्पसमध्ये सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत आयोजित करण्यात आलेले आहेत. कुंभमेळ्याचे प्रतिबिंब या छायाचित्रांच्या व पुस्तकांच्या माध्यमातून सर्वांना अनुभवता येणार आहे. ठाणे व परिसरातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने या कुंभमेळा छायाचित्र प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन डॉक्टर महेश बेडेकर यांनी केले आहे. मी कुंभमेळ्यामध्ये पहिल्यांदाच गेलो होतो. मी वैज्ञानिक दृष्टिकोन असलेला डॉक्टर असल्या कारणाने विज्ञानाचा स्टुडंट आहे असं म्हणायला पाहिजे. पण मला उत्सुकता होती. मला माहीत काही नव्हतं या पंथाबद्दल, त्या पद्धतीबद्दलही माहीत नव्हतं. मी प्लॅनिंग करून गेलो होतो, पण तिकडे गेल्यावर मला खूप गोष्टी, इग्नोरन्स म्हणतात तशा खूप गोष्टी मला नवीन तिकडच्या बघायला मिळाल्या आणि म्हणून फोटो काढले. आणि मला असं वाटलं की सगळ्यांना जाता येत नाही आहे कुंभमेळ्याला, पण महाविद्यालयातल्या मुलांना याची माहिती व्हावी किंवा अशी सुद्धा समाजामध्ये अशी लोकं आहेत जी आपल्याबरोबर एवढी कनेक्ट होत नाहीत. म्हणजे हे नॉर्मली कुंभमेळ्याच्या नंतर आपण किंवा आपल्याला ते दिसत नाही, ते असतात पण आपण त्यांच्याकडे एवढं लक्ष देत नाही. पण खरं म्हटलं तर इकडे गेलं तर हेच खरे सेलिब्रिटीज होते आणि त्यांच्याशी कनेक्ट करणं इज नॉट डिफिकल्ट. इट इज डिफिकल्ट बट नॉट इम्पॉसिबल. तुम्ही त्यांच्याशी बोललात तर लक्षात येतं की त्यांचंही एक काहीतरी मत आहे. म्हणून महाविद्यालयातल्या मुलांना काही ह्याच्याबद्दल सगळ्यांना जाता येणार नाही, पण त्यांना याचा एक कुंभमेळ्याला हे 5% आहे तुम्ही बघताय ते, याचा एक अनुभव आहे. म्हणून हा एक प्रयत्न आहे. हा जो एक्झिबिशन हा किती दिवस असणार आहे विद्यार्थ्यांसाठी? हा 23 तारखेपर्यंत आहे. 23 तारखेपर्यंत सकाळी 10 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तिथे आयोजन आहे. आणि मुख्य मी काही पुस्तकंही जमा केली आहेत, म्हणजे साधू आणि कुंभमेळा नुसतं एक्झिबिशन नाही आहे. अशी एकत्र पुस्तकं बघायला मिळणार नाहीत. म्हणून काही कॉफी टेबल बुक्स आणि काही अशी वाचणारी पुस्तकं ही त्याचं एक छोटं एक्झिबिशन ठेवलेलं आहे, कारण सगळी एकत्र पुस्तकं बघायला मिळत नाही. प्राच्यविद्या आणि जोशी बेडेकर कॉलेज मिळून हा उपक्रम घेतलेला आहे. आपण तुम्ही सगळी माहिती ऐकलीच असेल की डॉक्टर महेश बेडेकर जाऊन त्यांनी जसा कुंभ अनुभवला त्याची काही क्षणचित्र त्यांनी आपल्या मुलांसाठी अवेलेबल केलेली आहे. आणि ह्याच्यातनं नक्कीच म्हणजे नेमकं तिथे काय झालं याचं एक, ज्याला आपण टिप ऑफ द आईसबर्ग म्हणून, याची थोडीशी कल्पना येते. आणि मानवी आयुष्य किती वेगळं असू शकतं याची मला असं वाटतं, याची एक आपल्याला ग्लिम्स या प्रदर्शनामध्ये मिळते. आणि तेवढंच नाही तर यावेळेस त्याची जी मॅनेजमेंट आहे दॅट इट सेल्फ इज अ मॅटर ऑफ स्टडी. जेव्हा कित्येक कोटी एका शहरात जमतात तेव्हा अतिशय स्मूथली कशा गोष्टी घडतात याचं सुद्धा नियोजनात सुद्धा कुठेतरी अभ्यास व्हायला पाहिजे असं मला वाटतं. तर या सगळ्याच यांनी आता NEPमध्ये मुलांना OJT आहे, जॉब ट्रेनिंग, तर ते समजून घेत आहेत प्रत्येक फोटोच्या मागची छोटीशी कथा आणि ते सांगतायत इतरांना. तर दिस इट सेल्फ इज OJT, ऑन जॉब ट्रेनिंगसारखं मुलांचंही होऊन जातं आहे आणि एक वेगळ्या जगाची सैर होते. त्यामुळे मला असे उपक्रम नेहमीच खूप महत्त्वाचे वाटतात आणि जोशी बेडेकर महाविद्यालय नेहमीच अशा प्रकारचे उपक्रम घेत असतं. म्हणजे मी तेच म्हटलं ना की जीवन किती वेगवेगळ्या प्रकारे माणसं जगतात आणि जगू शकतात. शेवटी अध्यात्म तोच आहे. तिथे ना कोणी कोणाचा धर्म, जात, पात हे सगळं विसरून तिथे करोडोच्या संख्येने माणसं एकत्र येतात. दिस इट सेल्फ हाच म्हणजे मला खूप मोठा अध्यात्म वाटतो. आणि जे काही एकमेकांशी कनेक्ट होत आहेत ही मंडळी सगळी जे तिथे गेलेले, जे भेटे होतं ते मान भगवंत, अशा एकच ईश्वर सर्व दूर पसरलाय ही जी आपली धारणा आहे, त्या धारणेचं एक मूर्त स्वरूप म्हणजे हा कुंभमेळा आहे. आणि ते विद्यार्थ्यांना बघायला मिळतंय हे खूपच दुर्मिळ योग आहे असं